मार्क्स कधी मिळतात? एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण जी इव्हॅल्युएशन सिस्टीम केली एक्झामिनेशनची, त्याच्यामध्ये तू बघ ना, मार्क्स कधी मिळतात तुम्हाला? तुम्ही घोकमपट्टीमध्ये हुशार असेल तर तुम्हाला मार्क्स मिळतात. मग घोकमपट्टी आणि रिसर्च या दोन नुसतं भिन्न गोष्टी नाही आहेत, तर दे आर काउंटर इंट्युटिव्ह. घोकमपट्टी या बाजूला चालली आहे आणि रिसर्च आणि बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ नॉलेज एका बाजूला चाललं आहे. मला सब्जेक्ट कळला नाही कळला, पण मला परीक्षा क्रॅक करायला जर का जमलं तर मला मार्क चांगले मिळतात. मग आता ते लोन कुठपर्यंत पोहोचलं आहे की जेईच्या एक्झाम्स असतील तर त्या जेईच्या एक्झाम क्रॅक कशा करायच्या ह्याच्या प्रकारचे क्लासेस आहेत. म्हणजे काय आहे त्यातलं ते शिकवणार नाहीत, पण तुम्ही 4 पर्याय, त्या 4 पर्यायामध्ये 2 कसे एलिमिनेट करायचे, मग 2 मधला कुठला सिलेक्ट करायचा, ती प्रोबॅबिलिटी कशी वापरायची, अशा प्रकारचं क्लासमधनं शिकवलं जातं. म्हणजे जे आता सगळे आपण जे कोटा फॅक्टरी वगैरे म्हणतो, दे आर बेसिकली प्रिपेअरिंग यू टू क्रॅक एक्झामिनेशन अँड नॉट गेट नॉलेज. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे जर का तुम्ही मानसिकता घडवलीत तर आपण कशा पद्धतीने रिसर्च करणार आहोत? आपण रिसर्चसाठी पात्रच नाही होणार ना. कारण पूर्णपणे सातत्याने मी पहिलीपासून इंजिनिअरिंगपर्यंत किंवा पहिलीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत सातत्याने मी मार्क मिळवून, घोकमपट्टी करून मार्क मिळवून, मला किती कळलंय, काय येतंय, काय प्रश्न विचारले, ह्याच्यापेक्षा सुद्धा मी घोकमपट्टी करून ते मी उत्तरपत्रिकेवर लिहून मला मार्क मिळाले आणि मी पुढे गेलो. तर अशा प्रकारची मानसिकताच तयार होणार नाही आणि त्याच्यामुळे मग मुलांचा रिसर्चमध्ये कल होत नाही. मार्क मिळाले, नोकरी मिळाली, संपला विषय.